नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। सध्या आपण पाहतोय की शिंदे सेनेत सगळं काही अलबेल नाहीये। शिंदे फडणवीस यांच्यापासून दुरावलेत आणि दिल्लीच्या नेत्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतायत। शिंदे फडणवीस शासनाच्या कार्यक्रम प्रसंगी देखील फारसे एकत्र दिसत नाहीयेत, तर दुसरीकडे ठाकरे फडणवीस संवाद वाढताना दिसतोय, जवळीक वाढताना दिसते। खास करून अधिवेशनादरम्यान दोघांच्या मनात काय सुरू आहे हे उघड झालं। त्यात आता अडचण होते एकनाथ शिंदेंची। कोर्टाचा निकाल आला की शिंदे संपणार आणि केंद्रात भाजपला टेकू लागणार, आणि तो टेकू म्हणजे उद्धव ठाकरे अशी चर्चा सुरू आहे। दिल्ली देशाची राजधानी, पण गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाचं केंद्रस्थान बनली आहे। दिल्लीमध्ये होणाऱ्या प्रत्येक बैठकीचं, प्रत्येक दौऱ्याचं कनेक्शन थेट महाराष्ट्राच्या राजकीय भवितव्याशी जोडलं जात आहे। शिंदे दिल्लीला गेले, भाजपच्या टॉप नेत्यांना भेटले, पण हा दौरा फक्त औपचारिक होता का, की यामागे मोठा डाव लपलेला आहे? शिंदेंचा गेम आता संपणार आहे का, आणि भाजपला नवीन मित्रपक्षाची गरज असल्याने उद्धव ठाकरे पुन्हा महायुतीत इन होणार का? सुप्रीम कोर्टाचा संभाव्य निर्णय आणि शिंदेंच्या भवितव्याचा प्रश्न, चला तर सविस्तर बघूया। पंतप्रधान मोदी पुढच्या महिन्यात 75 वर्षाचे होणार आहेत। त्याआधी संघप्रमुख मोहन भागवत यांनी 75 वर्ष पूर्ण झालेल्या नेत्यांना शाल शिरफळ देण्याचा मुद्दा उचलून चर्चा पेटवून दिल्या। यानंतर भागवतांचं सर्व प्रयत्न संपले की जनता निर्णायक ठरते हे विधान मोदींवर दबाव वाढवतंय असं बोललं जातंय। भाजप आणि संघ यांच्यात 10 वर्षात पहिल्यांदाच उघड हा तणाव दिसतोय, आणि हेच दिल्लीतील राजकीय हालचालींचं पहिलं कारण आहे। दुसरी गोष्ट म्हणजे मोदींचे जवळचे मानले जाणारे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावताना कोणतीही सूट दिली नाही। शेतीपासून IT क्षेत्रापर्यंत याचा सगळ्यांना फटका बसतोय। विरोधकांनी याला परराष्ट्र धोरणाचं अपयश ठरवत टीकेचा भडीमार केलाय। त्यातच राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर संगनमत आणि मतदानात फेरफाराचे आरोप करत भाजपची डोकेदुखी वाढवली आहे, आणि बिहार निवडणुका जवळ असताना हे मुद्दे भाजपच्या मुळावर घाव घालू शकतात असं चित्र आहे। बिहारच्या भाजप पोस्टरवर पंतप्रधान मोदी आणि JP नड्डा आहेत, पण मुख्यमंत्री नितीश कुमार गायब आहेत। मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून नितीश यांची अधिकृत घोषणा न केल्यानं त्यांचीही नाराजी वाढली आहे, आणि सोबतच चिराग पासवान यांना भाजपकडून अप्रत्यक्ष पाठबळ मिळत असल्यानं नितीश चिराग कोल्ड वॉर त्या ठिकाणी उफाळलंय। सर्वे सांगतायत की बिहारमध्ये NDA बॅकफूटवर आहे। अशा वेळी नितीश कुमार महागठबंधनकडे वळले तर भाजपची केंद्रातील विकेट पडू शकते। नितीश जर आऊट झाले तर भाजपला दुसरा ताकदवान मित्रपक्ष लागणार आहे, आणि तो मिळू शकतो उद्धव ठाकरे यांच्या रूपानं। ठाकरे आणि भाजपचं नातं तुटलं असलं तरी हिंदुत्वाचा मुद्दा, मराठी अभिमान आणि शिवसेनेचं संख्याबळ हे सर्व भाजपसाठी फायदेशीर ठरू शकतं। शिंदेंच्या गटापेक्षा ठाकरे ब्रँड मजबूत आहे हे भाजपही जाणून आहे। यासोबतच तेलंगणातील आमदार अपात्रतेवर सुप्रीम कोर्टाचा झपाट्यानं निर्णय घेण्याचा आदेश आणि महाराष्ट्रात धनुष्यबाण शिवसेना नावाबाबतची सुनावणी, दोन्हीही गोष्टी शिंदेंच्या भवितव्यावर घाव घालू शकतात। जर नाव आणि चिन्ह पुन्हा उद्धव ठाकरेंकडे गेलं तर शिंदेंचा राजकीय पत्ता जवळपास संपुष्टात येईल, आणि भाजपला मग शिंदे गट भाजपात विलीन करून घ्यावा लागेल, पण त्यातही जोखीम आहे। शिंदेंनी एका दिवसात अमित शहा आणि मोदी यांची भेट घेतली, पण हा फक्त शिष्टाचार होता का, की कोर्टाच्या निर्णयाआधी स्वतःचं राजकीय अस्तित्व वाचवण्यासाठी मदत मागण्याचा प्रयत्न? राजकीय वर्तुळात चर्चा आहे की दिल्ली दौरा म्हणजे शिंदेंची फिअर कॉल होती, कारण धनुष्यबाण गेलं तर त्यांच्याकडे काहीच उरणार नाही। जर कोर्टात ठाकरे जिंकले तर भाजपला शिंदेंपेक्षा ठाकरे गटासोबत जाणं नैसर्गिक आणि फायद्याचं ठरेल। याने भाजपला नवा टेकू मिळेल आणि हिंदुत्वाचा चेहरा पुन्हा मजबूत होईल। महाराष्ट्रात मराठी अभिमानावरून मिळालेल्या धक्क्यातून देखील भाजप काही प्रमाणात सावरू शकेल। दिल्लीतील भेटी, बिहारमधील राजकीय अस्थिरता, सुप्रीम कोर्टाचा संभाव्य निर्णय आणि भाजपची इनसिक्युरिटी, या सगळ्याचा ताळमेळ पाहिला तर चित्र स्पष्ट आहे। शिंदेंचं राजकीय भविष्य धोक्यात आहे, आणि भाजप त्यांना वाचवण्यापेक्षा स्वतःचा बचाव करण्याकडे लक्ष देतंय किंवा लक्ष देईल। ठाकरे इन, नितीश कुमार आउट आणि शिंदे आउट हे समीकरण वास्तवात उतरण्याची शक्यता वाढली आहे। प्रश्न एवढाच आहे की शिंदेंचा खेळ संपल्यावर ते उपमुख्यमंत्री राहतात की फक्त आमदार म्हणून राहतात? तुम्हाला काय वाटतं या एकंदरीत सर्व विषयावर? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद।
जय महाराष्ट्र.